भाषिक असतील त्यांनी कधीही काही प्रश्न विचारला तरी चालतोय. बघा ना, आता आपण येणारी सगळी या परमेश्वराची लेकरं आहोत, तर त्याचा आपण एक स्तवन म्हणूया. माझे मी म्हणतो पण तुम्ही म्हणा, फक्त एकच ओळ म्हणूया आपण त्याकडे. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली जग तू ईश्वराची. आपला कार्यक्रम सुद्धा घडून आला, आपण कधी आला आणि आपण हा जो सगळ्या भारतातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री कुठली आहे? आपली रेल्वे आहे. अखंड सगळं, आणि त्याचे तुम्ही पाईक आहात, म्हणजे त्याचं संरक्षण करणारे आहात. म्हणजे बघा ना, भारताचं सगळं जसं संरक्षण दल आहे तसं तुम्ही इकॉनॉमी सुद्धा भारताची तुम्ही संरक्षण करते आहात. हा तुमचा मोठा मान आहे आणि ही मोठी संधी मिळाली कोणाच्यामुळे? विठू माऊलीच्यामुळे. आता आपल्याला हे सशक्तपणे करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपलं काय करायचं आहे? आपलं कुटुंब, घर हे सशक्त ठेवलं पाहिजे. त्यासाठी तर तुम्ही सर्व्हिस करता ना, आणि ते कसं ठेवायचं आणि त्याबरोबर स्वतःची काळजी कशी घ्यायची, आणि त्याचबरोबर हा जो परिसर आहे त्यात तुम्ही काम करणार, त्यामध्ये तुम्हाला कसं काय हे करायचं, ही संधी आपल्याला कोणामुळे मिळाली आहे? आणि कोविडमुळे पण मिळालेली आहे. आता हा कोविड आपण कशाला कोविड पण शकतात. आणि दुसरी संधी जी आपल्याला कोविडमुळे मिळालेली आहे ना, ती म्हणजे आपण स्वतःकडे बघायला लागलो आहे. आपण आपलं कुटुंब, आपण कसे सुरक्षित राहू, आपला परिसर, आपले मित्र कसे सुरक्षित राहू. तर ही एक संधी आपल्याला कोविडमुळे मिळालेली आहे. कोविड वगैरे काही वेगळा नाहीये. एक आहे ना, केमिकलचं कॉन्स्टिट्यूशन आहे. बघा ना, आपण समजा दूध घेतलं आणि दुधामध्ये केशर टाकलं तरी सुद्धा छान मारणार आहे का? टाकली सुगंध येईल, पण त्यात साखर टाकली तर मग आपण म्हणतो दुधात साखर पडली. तसंच हा कोविड आहे ना, एक केमिकलचं कॉम्बिनेशन असतं आणि मग तो एकत्र येतो आणि मग त्यातून तो जीव धरतो. म्हणून अजिबात कोविडचे माणूस शिकला हे केला तरी आपण काय करायचं, त्याच्यापासून प्रोटेक्शन करायचं आहे. परंतु त्यांनी आपल्याला कोविड होणार आहे का? नाही होणार आहे. जोपर्यंत त्यातील जो विषाणू आहे त्याला आपल्या शरीराची पेशी जर का जी वीक असेल, जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोविड होणार. लक्षात आलं? आता आमचा उद्देश काय आहे, तुमची एक पण पेशी, जसे तुम्ही सगळे सैनिक आहात है ना, तशी तुम्ही रेल्वेची जबाबदारी तुमच्यावर आहे, तशीच प्रत्येक आपल्या शरीरातली एक पण पेशी जर वीक नसेल ना तर कोविड काहीच करणार नाही. किती पण कोविडचे जंतू आपल्या शरीरात जाऊ दे. ओके. आता मी या छोट्याशा प्रवचनाचे 3 भाग पाडणार आहे. एक तर आपण आपली काळजी कशी घ्यावी, एक तर कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, आणि एक तर परिसराची काळजी. आणि ते पण 3 भागामध्ये हे करणार आहे. तुम्ही ड्युटीवर असताना कसं काय काय फायदा होईल, तुम्ही घरी गेल्यानंतर काय काळजी घ्यायची. आणि आता मी हे जे सांगणार आहे ना ते तुमच्यासाठी नवीन नाही आहे, तुम्ही अगोदर पण करताच आहात. परंतु हे अधिक सतर्कतेने कसं होईल ना त्याच्यावर त्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट सांगतो. आता आपल्या गौतम बुद्धांचं महानिर्वाण होऊ. गौतम बुद्धांनी आपल्याला दिशा दिली, आपण कसे आपलं मन शरीर हे तंदुरुस्त होण्यासाठी विपश्यना आपल्याला कशी करायची ती आपल्याला शिकवून दिली. ते पण कसे स्वतः शिकता शिकली. आता त्यानंतर हे नॉलेज आहे ना किंवा हे त्यांनी जे शिकलेलं ते सगळ्यांपर्यंत कसं पोचावं ही मोठी त्यांच्याकडे हे होती. पण त्यांनी काय केलं, त्यांनी जे स्वतःचं नॉलेज आहे ते सगळ्यांपर्यंत पोचायसाठी परमेश्वराची धाव केली.
आणि त्यांना अतिशय महत्वाची आणि मोलाची जी मदत केली ती आनंद आणि त्यांच्या शिष्याने. आता काय झालं की त्याच्यानंतर मग धम्म परिषद झाली, धम्म निर्माण झाले, म्हणजे एक मॅनेजमेंटची नाही. परंतु जो आनंद हा शिष्य अगोदरपासून होता, त्याला सगळं नॉलेज होतं, परंतु तो तथागत होऊ शकला नाही. म्हणून त्याला धम्म परिषदेने सांगितले की तुम्ही आमचे जवळचे आहात, तुम्हाला सगळं धर्माची माहिती आहे, परंतु तुम्ही तथागत नाही आहे, त्याची तुम्हाला परीक्षा द्यायला लागेल, त्याची वेळ तुम्हाला एक परवापर्यंत देतो. आता जसं तो शिष्य आहे त्याला सगळं ज्ञान आत्मसात होत होतं आणि त्यांनी काय केलं की बाबा मी तथागत म्हणजे मी माझा आत्मा आणि परमेश्वर हे एकच आहे याचा बोध होणं त्याला कसा. आता तो त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं मी काय करू, बुद्धांनी असं 13 दिवस औषध केलं, हे केलं ते केलं, असं सगळं त्याच्या मनात विचार होत नाही. आता ही वेळ आहे ना संपत पण आली, त्याला आपल्याला मी कोण आहे त्याचं ज्ञानच होईना आणि तो विचारात तळमळ खातोय काय, पण त्याने मन शांत केलं. आता शेवटची पहाटेची वेळ झाली आणि नंतर पहाटेनंतर सूर्योदय होणार, दुसरा विचार येणार आणि मग त्यावेळेला त्याला समजलं की आता मी काय तथागत होत नाही, मला काही बुद्धाच्या ह्याच्यामध्ये माझ्या परिषदेमध्ये माझं काही हे नाही आहे. आणि तो शांत निवांत चित्ताने रात्रभर जागा होता, कसा होतो तथागत. तो पडायला गेला, तर पडायला गेला ना स्पॉटवरती, त्याच वेळेला त्याला वाटलं की मी निर्वाण पदाला पोहोचलो, कारण त्याच्या मनात सगळे भाव निघून गेले, मला काहीच नको आहे, मला तथागत पण नाही माहिती, मला काहीच नाही माहिती. हा निर्वाण जेव्हा त्याला हे झालं तेव्हा त्याला लगेच ज्ञान झालं की हे जग आहे ना हे बुडबुडे आहेत, त्याच्यात येणार जाणार आणि त्याच वेळेला की आपण म्हणजे ही एक शक्ती आहे, आपण हे शरीर दिसतंय जे नाही आहे, आपण एक शक्ती आहोत आणि ती शक्ती निर्गुण निराकार निर्विकार आहे. हे ज्या वेळेला त्याला कळलं आणि त्याच वेळेला मग तो दुसऱ्या दिवशी गेला आणि माझं काहीच नाही आहे, मला इतकं सगळ्यांचं चिंतन करायचं आहे, भलं करायचं आहे, तेव्हा त्यांना कळलं की बाबा हा माणूस तथागत झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय जो मधला जो मुद्दा आहे तो सजगतेचा, अलर्टनेसचा, आणि तोच आपल्याला आपलं शरीर मन आणि आत्मा यांना सगळ्यांना निर्वाण पदाला देणार आहे. आणि तेच तुम्हाला कशा प्रकारे करता येईल याच्याविषयी थोडक्यात मी सांगणार आहे की तुम्ही तुमची ड्युटी अधिक सतर्कतेने कशी करा, तुमचं घर हे सुद्धा कसं सतर्कतेने राहा, आणि त्याचबरोबर तुमचं शरीर मन आणि तुमची बायोमोनॉलॉजी म्हणजे तुमच्या शरीरात जसं आपोआप हार्मोन्स तयार होतात. आणि महत्वाचा अंग म्हणजे त्यातून तुमचं प्रत्येक पेशीचं तारुण्य किंवा प्रत्येक पेशीचं जे लाईफ सायकल आहे ते पूर्ण कसं करता येईल आणि तिथून कुठेही त्याला जंतूला प्रवेश करता येणार नाही. मी आता ही थोडक्यात तुम्हाला कल्पना मांडली, तर त्याच्याविषयी आपण जे मांडणार आहे ना ते मी बोलणार नाही, करून दाखवणार आहे, म्हणजे उगाच मी बोललो आणि केलं असं नाही. आता एक आपल्याला छोटासा व्यायाम करायचा आहे. तुम्हाला कोविड आहे की नाही करण्यासाठी आपण काय करतो, टेम्परेचर घेतो, प्रत्येकाचं टेम्परेचर पटकन मारणार आहे का नाही. ज्या वेळेला त्याच्या शरीरात जंतू पसरणार, त्याच्या शरीराला अलर्ट सिस्टीम द्यायची, जसे तुम्ही पोलीस आहात तसं आपल्या शरीरामध्ये आहे डब्ल्यू पेशी, पांढऱ्या पेशी आहे, त्या काय पांढऱ्या पेशीने आपण काय म्हणतो सैनिक पेशी. सैनिक पेशी आता ह्या आपल्या सैनिक पेशी जर मजबूत असतील ना तर कुठेही रोग जंतू चोर चपाटा येणार आहे का नाही येणार आहे. आता ती सैनिक पेशी आपल्याला चांगल्या ठेवण्यासाठी आपली प्रतिकार
प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी काय काय करायचं ते आपण सांगणार आहोत. आता आपण बघा ना, तुम्ही एवढे टोकन बरोबर हँडल करता, तर एक तुम्हाला कळलेलं आहे की आपलं टेम्परेचर नियमित राहिलं पाहिजे आणि जर टेम्परेचर वाढलं तर आपण लगेच डॉक्टरांकडे किंवा आपली काळजी घ्यायला पाहिजे. आता हे टेम्परेचर तुम्हाला ज्यावेळेला माणूस जातोय तेव्हा सुद्धा बघू शकता किंवा आपण पूर्वी तपासायचो टेम्परेचर किती आहे काय आहे. आता पुढे नवीन संशोधन होणार आहे की तुम्ही फोटोजेनिसिटी म्हणजे तुम्हाला कॅमेरा लावलेला आहे आणि त्यातून तुम्ही स्क्रीन करताय माणसाला, तर त्याला जर सेन्सर लावलेला असेल ना तर कुठल्या माणसाच्या फोटोमधून जास्त रेडिएशन येत आहे ते पण आपल्याला म्हणजे असं तंत्रज्ञान आलेलं आहे. म्हणजे पुढे तुम्ही सुद्धा फोटोवरून बघणार की बाबा हा माणूस आहे, त्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे, तुम्ही हा माणूस कुठे चाललेला आहे, मग त्याला लगेच आपण स्क्रीन करू शकतो. म्हणजे हे टेक्नॉलॉजी येणार आहे. आता दुसरं आपण आपलं कसं बघायचं की आपल्याला कोविड होऊ शकतो की नाही. त्यासाठी छोटासा व्यायाम करणार आहे. अर्धा सेकंद म्हणजे 30 सेकंद आहे ना, हे तुम्ही स्वतःचा श्वास रोखू शकला तर तुम्ही क्लिअरनेस राहू शकता. आणि ही गोष्ट आहे ना तुम्ही नेहमी ड्युटीवरती आला पहिल्यांदा करायची आहे. बघा ना, आपण छोटासा व्यायाम करणार आहोत. मी पहिले करून दाखवतो, मला पण माहिती आहे त्या नवीन नाही सांगत आहे, पण तो प्रत्येकाने दर दिवशी करणं भाग आहे. बघा ना, 30 सेकंद रोखून ठेवायचं आहे. आणि प्रत्येकाने जर घड्याळ असेल तर बघा, अजून जर चांगला करू शकत असाल तर अजूनच छान आहे ना. आणि 30 सेकंदाच्या खाली जर श्वास सोडत असाल तर आपल्याला कुठेतरी आपल्या शरीरात कमी आहे म्हणून आपल्याला थोडी तपासणी पडेल. बघा, 1 2 3 घ्या श्वास. छान. सगळ्यांना चालू, सगळेजण एकदम फिट आहात. आता दुसरी जी गोष्ट आहे ना ती म्हणजे आपल्याला सर्दी खोकला हे ना कॉमन हे आहे आणि ते विषाणूजन्यच असतात. मग आपल्याला काय करतोय, आपण मास्क लावतोय ना. तर मास्क आपल्याला कसा लावायला पाहिजे, तर आपण आपलं नाक तोंड हे दोन्ही जर हे झालं तर जास्त आहे. परंतु त्याच्या अगोदर काय करायचंय, आपलं श्वसन चांगलं राहायला पाहिजे, नाही तर आपल्याला गुदमरायला होतं. आता त्यासाठी आम्ही प्रत्येकाला मास्कला लावायचे औषध देणार आहोत नंतर. तर ते तुम्ही लावला, त्याच्यामध्ये बघा कापूर, तुळशीचा अर्क, पुदिना अर्क असं सगळं आहे. असं जर का तुम्ही मास्कला लावला आणि तुम्ही डीप ब्रीथ घेतला तर तुमचं श्वसन अजून चांगलं सुखरूपपणे होणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं श्वसन संस्था ही त्याच्यात हा जो व्हायरस आहे ना, सार्स ग्रुपचा व्हायरस आहे आणि तो हल्ला कुठे करतो, श्वसन संस्थेवरती. आणि म्हणून आपल्याला आपली श्वसन संस्था चांगली ठेवायची आहे. त्या श्वसन संस्थेचं पहिली सुरुवात सुरू होते नाकापासून. दोन्ही नाकपुड्या चांगल्या ठेवायच्या. आता त्याच्यात तुम्हाला साधी गोष्ट माहिती आहे, अनुलोम विलोम. अनुलोम विलोम केला की आपल्याला कळतंय की कुठली नाकपुडी चांगली आहे, कुठली नाकपुडी व्यवस्थित नाही आहे. आपण आता 1 मिनिट पण नको, 1 पाव सेकंद अनुलोम विलोम करणार आहे. तुमची ही 2 बोटे आहेत ना इथे ठेवायची है ना, आणि इथून श्वास घ्यायचा, इथून सोडायचा, इथून घ्यायचा, इथून सोडायचा. करा, ही 2 बोटे ठेवली की आपल्याला आपला ज्ञान जो चक्षु आहे ना तो चांगला. आणि ही 2 बोटे दुसऱ्या बाजूने सोडायचं. असं जर तुम्ही 10 वेळा केलात ना तर तुमच्या मनामध्ये जे वेगवेगळे उच्चार चाललेले असते, अरे बाबा एवढा वेळ लागतोय, असं झालंय, माझ्या मुलाची परीक्षा आहे, बाबा आज आहे ना दुसऱ्यांच्या लग्नाला जायचंय, हे सगळे मनाचे विकार किंवा मनामध्ये
येणाऱ्या वेगवेगळ्या चिंता आहेत ना आपोआप निघून जातील. हे या अनुलोम विलोमचं वैशिष्ट्य आहे. आता ह्याबरोबर आपण दुसरी एक अजून टेक्निक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे शिवसरोदय शास्त्र. आता शिवसरोदय शास्त्र काय सांगते तुम्हाला माहिती आहे. एक ऋण ध्रुव असतो, एक धन ध्रुव असतो. तसंच आपला उजवा हात, डावा हात. उजव्या हाताचे जे सेंटर्स आहेत, आपल्याला उजवा हात जरा उचला सांगितलं की उचलला जातोय, त्याचे सेंटर्स आहेत डाव्या बाजूला. आणि डावा हात उचलला जातोय, त्याचे सेंटर्स आहेत उजव्या हाताला. आणि आता ही सेंटर आपण कशी छानपैकी उद्दीपित करायची आहे त्याचं शास्त्र आहे शिवसरोदय शास्त्र. आता तुम्हाला एक छोटंसं टेक्निक शिकवणार आहे. तुम्ही तुमच्या नाकपुडीने आहे ना लांब श्वास घ्यायचा आहे आणि जोरात असं श्वास सोडायचा आहे. आणि तुमच्या हा स्पर्श आहे ना बघा, आपल्याला कोणाला ताप आला तर आपण कसं बघतो, असं बघतो. कारण हा हात आहे ना आपण नेहमी वापरत असतो, त्यामुळे त्याला टेम्परेचर समजत नाही. परंतु हा मागचा भाग आहे ना बघा ना, आपण असं टेम्परेचर कसं आहे रे तुझं टेम्परेचर असं बघतो. तर ह्यालाच आपण ग्लो केलं दिसणार काय, आपल्याला कुठली नाकपुडी जास्त ग्लो होते ती. माणसाची आहेत ना एक नाकपुडी जोरात चालत असते, एक नाकपुडी हळू चालत असते. तर त्याचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. ती बाजू आहे ना जी नाकपुडी चालू राहते ना तो भाग आहे ना जास्त ऍक्टिव्ह असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, तो ऍक्टिव्ह पार्टचा जास्त वापर करायचा आहे आणि आपण सक्सेसफुल होणार त्यातून. तर जरा हा एक एक्सरसाइज सांगतो. जोरात अशी हे करा. तर मास्क काढत करायचं. लक्षात आलं. तर आपल्याला वाटतं दोन्ही नाकपुड्या बरोबरच चालतंय, परंतु एका ठिकाणी आहे ना जोरात श्वसन चालू असतं. आता माझी रिक्वेस्ट काय माहितीये का, तुम्ही जी बाजू तुमची उजवी का डावी ती बघा जोरात चालू आहे आणि ती बाजू आहे ना माझ्याकडे करा. जी चालू बाजू आहे ना ती माझ्याकडे करा. मी जे बोलणार ना तुमच्या पटापट लक्षात राहणार. आलं का? आणि ज्यांना माझं ऐकायचं नाही आहे, काय कंटाळा आलाय, साहेबांनी बोलवलंय म्हणून आम्ही बसलो असं त्यांना वाटतंय ना, त्यांनी ती दुसरी बाजू करायची. म्हणजे शांतपणे आपण दुसरा प्रोग्राम वाटतो. म्हणजे आपलं ध्यान आहे ना ते श्वासाशी संबंधित असतं. विपश्यनेमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की आपण श्वासातून ध्यानाकडे जात असतो. ही छोटं टेक्निक आहे आणि हेच टेक्निक अतिशय चांगल्या रीतीने आपण सायंटिफिकरित्या कसं करू शकतो. आपली जी बाजू चालू आहे ना त्याच बाजूने त्या हाताने तुम्ही पुढे गेला. बघा ना साधी गोष्ट आहे, तुम्हाला जेवायचं बसलं आता तुम्हाला छानपैकी पक्वान्नाचं ताट आणलंय किंवा तुम्ही तुमचा डबा उघडलेला आहे आणि आपल्याला छानपैकी जेवायचं आणि ते छान पचायला पाहिजे. तुम्ही लगेच बघायचं माझी कुठली बाजू चालू आहे, माझी डावी बाजू चालू आहे. तुम्ही डबा आहे ना डाव्या हाताने घ्या पुढे आणि डबा उघडा. पहिल्यांदा जो घास आहे ना डाव्या हाताने घ्या बघा, एकदम छान गोड लागणार आणि पचन पण चांगलं होणार, कारण ती बाजू तुमची ऍक्टिव्ह आहे. तसंच तुम्ही घरात पण प्रवेश करणार आहे ना, तुम्ही एकदम थकलेले असणार, इथे धावपळ, साहेबांनी हे सांगितलं तो रिपोर्ट करा, हे करा, ते करा आणि ते सगळ्यांचे रिपोर्ट पुन्हा कळवले की नाही. आता हे गेल्यानंतर तुम्ही जरा घरात प्रवेश करणार ना एक छोटंसं टेक्निक वापरायचं. बघा श्वास कुठला चालतोय आणि लगेच ते पाऊल पुढे टाका घरामध्ये जाताना आणि बघा चित्रच पाळते. लगेच मेसेज पण येतील, अरे वा आलात का या, हे सगळं होणार. आणि हे काय का तुम्ही पॉझिटिव्ह होऊन आत जाणार घरातून. हे शिवसरोदय शास्त्र असतं. मी थोडक्यात सांगतोय, पण तुम्ही मला कधी बोलवलात ना तर मी पूर्ण शिवसरोदय शास्त्र शिकवायला तयार आहे तुम्हाला. एक साधारण 3 ते 6 तासाचं लेक्चर असतं, पण एका दिवशी नाही, ते 2 किंवा 3 टप्प्यामध्ये शिकवायचं असतं. ते मी तुम्हाला कधी पण सांगू शकतो. परंतु आपण काय करतोय, आपला श्वास जो निसर्गाने दिलेला आहे, जो मोफत आहे, त्याचाच वापर आपण आपलं शरीर ताजतवानं सुदृढ
आणि प्रतिकारक्षम करण्यासाठीचा हा एक सोपा उपाय सांगितला. आता साधारण बघा 10 मिनिटं झालेली आहेत. आता दुसरं श्वसन यंत्र दुसरं चांगलं ठेवण्याचे उपाय सांगतो. आता त्याच्यात एक योगाशास्त्राने काय आपल्याला त्यांनी शिकवलेली बघा, इथून पाणी काढायचं, इथून सोडायचं. आता आम्ही तुम्हाला मास्क लावायचं एक औषध आज नाही मिळालं तर उद्या तरी देणारच आहोत आणि ते लावलं की हे करायचं. ते लावल्यानंतर कुठले व्यायाम श्वसन संस्था चांगली राहण्यासाठी आहेत ना ते मी तुम्हाला करून दाखवतो. ते जर जागा कमी आहे म्हणून तर एखाद्याने कोणी पण येऊन पुन्हा मग करून दाखवा. त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्टनी आणि सगळ्यांनी 3 व्यायाम सांगितलेले आहेत की ज्यांनी आपलं श्वसन संस्था चांगली राहणार. करून दाखवा. पक्षी उडतो ना, पक्षाची छाती बघा मोठी असते, पिंजर म्हणजे कबूतर त्याची ती अजून छान नसते, त्याच्यामुळे तो हवेच्या दाबामुळे ना तो वर वर उडू शकतो. जसं आपण प्लेनमध्ये सुद्धा तसं हवेचं दाब आहे ना त्याच्यामुळे प्लेन उडतं. तसंच आपल्याला करायचं आहे आपलं श्वसन चांगलं राखण्यासाठी. डीप घेणार आणि चेस्टचा पिंजर ओढणार. बघा ना सोपे. आणि तुम्ही कुठल्याही फिजिओथेरपिस्टकडे गेला तरी हेच व्यायाम केले जातात. आपल्याला लंगचं दिसून झालं तुम्ही तुम्हाला कोविड हो किंवा होऊन गेलेला असेल तरी हे व्यायाम नंतर पण करायचे, आता पण करायचे. तर अगोदरच का नाही करायचे की आपली छाती चांगली राहणार. आता ह्या व्यायामामधले वैशिष्ट्य बघा, कुठल्या तुम्हाला ट्रेनिंगमध्ये ते 4 व्यायाम शिकवले असतील. त्याच्यातलंच हे एक आहे. शोल्डर पण चांगले राहतात, ते खेचलं जातं आणि दोन्ही हात ताट झाल्यामुळे ना तुमचा मेंदूला पण व्यायाम मिळतो. पुढे तुम्ही हा व्यायाम केला आणि डीप ब्रीथ घेतला तर तुम्हाला पॅरालिसिसचा स्ट्रोक पण येणार नाही. चिंतेमुळे येतो, टेन्शनमुळे येतो. आणि आनंदाने करायचं, जोरात जोरात नाही करायचं, आनंदाने करायचं. डीप ब्रीथ घ्यायचं. बघा ना असं मी करतोय कसं केलं तर अजूनच छान, म्हणजे आनंदाने आपल्याला उघडा उठले असती ना असं होतं. पण हे मनगट पण होते, हे पण होते. आता दुसरा व्यायाम आपण कवायतीमध्ये सगळ्यांनी करतोय. आता ह्यामध्ये काय असतं माहिती, आपली फुफ्फुस आहेत ना ह्याचा वरचा भाग आहे ना कधी भरतच नाही. आपलं फुफ्फुस शास्त्राप्रमाणे 35% फक्त काम करत असतं. एवढं जरी असतं ना तरी आपलं काम होत असतं. तुमचं तुम्ही कधीतरी ऐकलं असेल लोबॅक्टॉमी, म्हणजे फुफ्फुसाचा एक भाग काढला ना तरी एका फुफ्फुसावर सुद्धा माणूस जिवंत राहतो छानपैकी. बरेच जणांचा जुना झालेला असेल लोबॅक्टॉमी करतात, परंतु आपल्याला किती टक्के काम करते 35%. परंतु आपल्याला तेच क्रिया आपण प्राणायाम किंवा ह्या छोट्या व्यायामामार्फत आपण किती करू शकतो 65%. 100% नाही करत आपण, 65%. तर ही आपण 65% करण्यासाठी म्हणून आपण ही अपेक्स आहे ना लंग्सचा तो पण वापरला जाणारा तो कसा म्हणतो बघा. हे केलं तुमचा मणका पण खेचला जातो, पाठ पण तुमचा पाठ